महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मीरा रोड येथे आहे। मीरा रोड येथे 8 तारखेला झालेल्या मोर्चेमध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती आणि एकवटला होता मराठी माणूस आणि त्याच अनुषंगाने आज राज ठाकरे मीरा रोड मध्ये दाखल होणार आहेत आणि त्यांची सभा होणार आहे। आपण बघतो आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। की या ठिकाणी सभेच्या या ठिकाणी हे जे पोस्टर लावलेलं आहे यामध्ये कुठेही राजकीय पक्षाचा उल्लेख नाहीये, राजकीय पक्षाचं चिन्ह या ठिकाणी वापरलेलं नाहीये, फक्त राज साहेब ठाकरे असं नाव या ठिकाणी जे आहे ते लिहिण्यात आलेलं आहे। आणि एकूण जर बघितलं तर या ठिकाणी अशी जय्यत अशी तयारी सध्या करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की अखंड असा हा रस्ता जो आहे तो या ठिकाणी मनसेच्या वतीनं हा वापरण्यात येणार आहे। या ठिकाणी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मराठी माणूस म्हणून एकवटणार आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी अविनाश जाधव आहेत, संदीप देशपांडे देखील आहेत। अविनाश, काय सध्या तयारी चालू आहे? कारण आपण बघतोय की अखंड असा हा रस्ता या ठिकाणी खुर्च्या लावण्यात येणार आहेत, पदाधिकारी कार्यकर्ते असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी माणसाला राज ठाकरे काय बोलणार याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे। खरं तर नेहमीचं माझं एक वाक्य आहे की साहेब सभेमध्ये काय बोलणार हे साहेब आणि देव या दोघांशिवाय कोणालाच माहीत नसतं। त्यामुळे जशी उत्सुकता तुम्हाला आहे, मीरा भाईंदरच्या सर्व मराठी लोकांना आहे, तशी उत्सुकता आम्हाला देखील आहे। कारण मागच्या काही दिवसात ज्या झालेल्या घडामोडी असतील, मीरा रोडचं आंदोलन असेल, या सगळ्यानंतर साहेब आम्हाला आणि महाराष्ट्राला काय मार्गदर्शन करतायत आणि ह्याच्या पुढे आमची वाटचाल कशा प्रकारे असेल या बाबतीमध्ये आम्ही ऐकण्यासाठी इथे सगळे आलेलो आहोत। आणि जो काही साहेब मार्गदर्शन करतील, जो काही मराठी भाषेचा विषय असेल किंवा मराठी माणसाबद्दलचा पुढचा विषय असेल, साहेब जो आदेश देतील तो तंतोतंत खाली पाडायचं काम आम्ही करणार। अविनाश, या ठिकाणी हे जे व्यासपीठ आहे त्या ठिकाणी राज ठाकरे सगळ्यांना आपलं नेमकं मत आहे ते समजवणार आहेत, पण याच व्यासपीठावर आपण जर पोस्टर बघितलं तर या ठिकाणी पक्षाचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये, चिन्हाचा उल्लेख नाहीये, काय नेमकं आहे? ही निवडणुकीची सभा नाही आहे। तुम्ही जर इथे पाहाल तर शेवटी राज ठाकरे म्हणजेच आमचा पक्ष ना, सो त्यांचा भला मोठा फोटो ह्या सगळ्या ह्याच्यावर आहे, आमची राजमुद्रा त्याच्यावर आहे, साहेबांचं भलं मोठं नाव आहे। आणि काही निवडणुकीच्या प्रचार सभेला आम्ही चिन्ह लावतो आणि बाकीच्या गोष्टी असतो, पण आज इथे जो माणूस येणार आहे ना तो मराठी माणूस म्हणून येणार आहे। सो तो आमच्यातला आहे आणि त्याला इथे आल्याच्या नंतर आम्ही कुठल्या पक्षाच्या कार्यक्रमाला नाही आलो आहे, तर महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याला जो प्रचंड मनसे मराठी माणसावर प्रेम करतो अशा नेत्याला ऐकायला आलो पाहिजे, ही भावना त्याच्यामागची आमची आहे। असं वाटतं की आज दिशा देतील राज ठाकरे, एक वेगळी दिशा आज कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना किंवा मराठी माणसांपर्यंत पोहोचवली जाईल? सन्माननीय राजसाहेब हे महाराष्ट्राला आम्हा कार्यकर्त्यांना मागील अनेक वर्षापासून रोज दिशा दाखवतात आणि त्या दिशेवर आम्ही चाललो आहे। पण मीरा भाईंदरची घटना ही थोडीशी वेगळी होती। इथे जो काही मराठी माणसावर मागच्या अनेक वर्षापासून इथले नेते हे मराठी माणसाला दुय्यम स्थान देण्याचा जो प्रयत्न करत होते, त्या सगळ्याच्या विरोधात इथल्या लोकांमध्ये प्रचंड चीड होती आणि ती चीड मागच्या 8 तारखेला तुम्हाला मीरा भाईंदरच्या रस्त्यावर दिसली आणि ती चीड आहे, ती चीड मराठी माणसाची आहे आणि त्याच मराठी माणसासाठी सन्माननीय राजसाहेब इथे येतात। आम्हा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना साहेब इथे भेटायला येतात। सो जे कोणी साहेबांना ऐकायला येणार आहेत ते त्यांचं मराठीचं प्रेम ऐकायला येणार आहेत। संदीप, तुमच्याकडून देखील जाणून घेणार आहोत की आज या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं, किती लोक येऊ शकतील, काय नेमका अंदाज आहे? मीरा भाईंदरमधले मराठी माणसं तर येणारच आहेत, पण त्याबरोबरच जे महाराष्ट्राला आणि मराठी माणसावर प्रेम करणारे, मराठी भाषेवर प्रेम करणारे लोक येणार आहेत। असं नाही आहे की फक्त मराठीच माणसं इथे येतील, अनेक बाकीचे लोक येतील। शेवट साहेबांचे विचार हे पूर्ण महाराष्ट्राला ऐकायचे आहेत आणि त्यासाठी अख्खी जनता ही या मीरा भाईंदरमध्ये येणार आहे। मीरा भाईंदरचा खरं तर जर एरिया बघितला तर प्रताप सरनाईक या ठिकाणचे आमदार आहेत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी सर्वच भाषिक आहेत, त्याच्यामुळे कुठेही फक्त मराठी नाही तर सर्वच भाषिकांचं एकमत असतं आणि सगळेच एकत्र राहतात। मग आम्ही कुठं म्हटलं नाही राहत म्हणून? कटुता कोणी केली कटुता निर्माण? बघा, ज्या दिवशी जो प्रकार झाला त्याच्यानंतर तो विषय संपला होता। दुसऱ्या दिवशी त्या व्यापाऱ्यांना इंजेक्शन देऊन मोर्चा काढायला कोणी लावला? नरेशनीच ना। मग नरेशनी कटुता निर्माण केली, मनसेनी नाही केली। एक शेवटचा प्रश्न विचारते की जो मोर्चा झाला मराठी माणसासाठी, त्यानंतर मोठ्या प्रमाणात ट्रोल होतंय ते मनसेचं रेल्वे इंजिन, कारण असं म्हटलं जातं की रेल्वे इंजिन हा शब्द इंग्रजीमधून आहे आणि त्यामुळे मनसेला ट्रोल करण्याचं सोशल मीडियावर प्रमाण वाढलंय। मला वाटतं काही मूर्ख लोक असू शकतात आणि त्या मूर्ख लोकांना उत्तर द्यायची गरज नाही आहे।
आज काय वाटतं दिशा देतील राज ठाकरे? कारण इथे या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाचा हा अजेंडा नाहीये, तर मराठी माणसासाठी घेतलेला हा मेळावा आहे. निश्चितपणे मला असं वाटतं आज आमच्या एका नवीन शाखेचं उद्घाटनसुद्धा इथे होतं आहे आणि तमाम महाराष्ट्रातली मराठी जनता ही साहेबांना ऐकायला उत्सुक आहे. त्या आंदोलनानंतर पहिल्यांदाच साहेब हे बोलणार आहेत. आपण बघतोय की या ठिकाणी उत्सुकता जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे, कारण 8 तारखेला जो मोर्चा निघाला होता तो मराठी माणसांसाठी होता आणि मराठी माणसांसाठी असलेल्या या मोर्चानंतर आता राज ठाकरे मीरा रोड येथे आहे आणि मीरा रोडमध्ये आल्यानंतर राज ठाकरे मराठी भाषिकांसाठी नेमकं काय सांगणार आहे, काय त्यांची पुढची दिशा असेल हे पाहणं आणि ऐकणं महत्त्वाचं आहे. त्याची उत्सुकता प्रत्येकामध्ये आहे असं मत व्यक्त करण्यात आलं आहे. कॅमेरापर्सन आदर्श वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.